ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अंतवंत इमे देहा नित्यसोक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मादुद्यस्व भारत. भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण द्वितीय अध्यायातील 18व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत. भगवंत अर्जुनाला सांगत आहे, अंतवंत इमे देहा नित्यसोक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मादुद्यस्व भारत. स्वतः सिद्ध अप्रमेय नाशरहित अशा जीवात्म्याचे जे घर आहे त्या सर्व देहास नाशवंत म्हटले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, या नाशवंत देहाचा विचार मनातनं आणता तू युद्ध कर. कारण जो अर्जुन आहे तो अर्जुन युद्ध करायला तयार नाही आणि अर्जुन युद्ध करायला तयार नसल्यामुळे भगवंत अर्जुनाने युद्ध करावं यासाठी त्याला प्रेरित करत आहे. आणि प्रेरित करत असताना त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांना पटवून देत आहे, वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यामध्ये जे भगवंत आहे ते भगवंत हे सांगत आहे की जो अप्रमेय आहे, जो नाशरहित आहे, जो स्वतः सिद्ध आहे, असा जो जीवात्म्याचं जे घर आहे त्या सर्व देहास नाशवंत म्हटले आहे. म्हणून हे भरतवंशी, अरे आत्मा जो आहे तो आत्मा कधीही नाश पावत नाही, परंतु या जीवात्म्याचं जे घर आहे म्हणजे देह आहे, हा देह काय आहे, नाश पावणारा आहे. बाकी आत्मा कधीही नाश पावत नाही. आता याच्यावर आपण विशेष चिंतन बघू. अनाशिनः म्हणजे अविनाशी, अप्रमेयस्य जाणण्यात न येणाऱ्या, नित्यस्य नित्य राहणाऱ्या, शरीरिणः या शरीराचे, इमे हे देहा देह, अंतवंतः अंतवाले, उक्ताः म्हटले गेले आहेत. तस्मात म्हणून भारत, भारत म्हणजे अर्जुन, युद्धस्व युद्ध कर. अनाशिनः कोणत्याही काळामध्ये कोणत्याही कारणाने किंचित मात्रही ज्यामध्ये परिवर्तन होत नाही असा जो नाश रहित आहे, ज्यांची कधीही शेती होत नाही, कधीही जो नाश होत नाही आणि ज्यांचा कधीही अभाव होत नाही, असा अनाशिनः जो कधीही नाश पावत नाही. अरे तुम्ही आम्ही या देहा, तुम्ही आम्ही जे आहे ते तुम्ही आम्ही नित्य असून ते कधीही नाश पावत नाही, किंवा तुमचं आमचं खरं जे स्वरूप आहे त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. परंतु आपण जे काही देहाला धारण केलं आहे त्या देहाचं
देहाचे जे काही तादात्म्य आपण धारण केलं आहे किंवा देह हा आपण आपला समजला आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुखदुःख दोन्ही होतात. नाहीतर देह तर नाश पावणार आहे, देह तर नष्ट होणार आहे, देह तर जाणार आहे, देह एक दिवस संपणार आहे. परंतु या देहामध्ये ज्याचं अस्तित्व आहे तो कधीही नाश पावणारा नाही. आणि तो अप्रमेयस्य, जो प्रमाणाचा विषय नाही, जो इंद्रियाचा विषय नाही, इंद्रिय आणि प्रमाण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अरे हे जे काही ग्रंथ असेल, शास्त्र असेल, वचनं असतील, शास्त्रवचने असतील, हे काही तुम्हाला त्या ब्रह्माचं ज्ञान करून देऊ शकत नाही. हे फक्त तुम्हाला एवढंच सांगतील की ते ब्रह्माचा रस्ता ते दाखवून देतील किंवा तो ब्रह्म कसा या संबंधाने ते फक्त विचार करतील किंवा त्या स्वरूपाच्या संबंधाने ते चिंतन करतील. परंतु ब्रह्म काय आहे हे कळायचं असेल तर ते स्वतःला कळावं लागेल. तुम्ही त्याचं कितीही पाठांतर केलं किंवा कितीही वाचन केलं म्हणजे तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल अशातला भाग आहे. कारण अनुभूती जी आहे ती अनुभूती ही ज्याची त्याला येत असते ती शब्दाचा विषय नाही, प्रमाणाचा विषय नाही. आणि तो जो आत्मतत्व आहे किंवा ते जे आत्मतत्व आहे तो परमात्मा आहे, तो अप्रमेय आहे. अप्रमेय ऋषिकेशो, भगवंताला अप्रमेय म्हटलं आहे. तर सांगायचं हेच की जे अप्रमेय आहे, जे प्रमाणाच्या द्वारे कधीही जाणल्या जाऊ शकत नाही, असा तो जो कधीही नाश पावत नाही. आणि इंद्रियाचा तर तो विषयच नाही, बुद्धीचा तो विषयच नाही. बुद्धीचं जाणणं सुद्धा तिथे खुंटून जातं, इंद्रिय सुद्धा तिथेपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून असा जो अप्रमेय आहे, असा अप्रमेय असणारा जे आत्मतत्व आहे, तो परमात्मा आहे, ते शास्त्र आणि संत यांच्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर मात्र शास्त्र आणि संताच्या साह्याने आपण त्या रस्त्याने जाऊ शकतो आणि त्या रस्त्याने जाऊन त्याची प्राप्तीही करू शकतो. तर हा जो आत्मा आहे त्याच्या संबंध नित्यस्य, तो नित्य निरंतर राहणार आहे, तो कधीही नाश न पावणार आहे. आणि अंतवंत इमे देहा उक्तः शरीरिनः, अरे हा जो काही देह आहे हा अविनाशी आहे, अप्रमेय आहे. आणि नित्य शरीराची संपूर्ण संसारात जेवढी म्हणून शरीरे आहेत ती सर्व अंत असणारी म्हटली गेली आहेत. अरे यामध्ये जे आत्मतत्व आहे, यामध्ये जी शरीरी आहे ती शरीरीचा कधी नाश होत नाही. पण हे जे शरीर आहे या शरीराचा नाश मात्र निश्चित आहे, या शरीराचा नाश मात्र निश्चित आहे. आणि म्हणून अर्जुना तू याचा विचार करू नको. ज्याला तू मारणारा समजतो तो कधी मरणार नाही, आणि जी मरणार आहे ती तर शरीर मरणार आहे. म्हणून तू युद्ध कर. आता माऊली त्याच्यावर काय सांगतात ते बघू. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडुकुमरा. माऊलीने एकाच ओळीमध्ये या श्लोकाचा पूर्ण अर्थ सांगितला, एकाच ओळीमध्ये संपूर्ण श्लोकाचं चिंतन सांगितलं. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, हे शरीर जे आहे हे शरीर कसं आहे, नाशवान आहे, नाश पावणार आहे, संपणार आहे, जाणार आहे, मरणार आहे, शरीर मरणार आहे. म्हणून हे जे काही शरीर आहे हे नाशवान आहे. या शरीराला तू सत्य समजत आहे. अरे भीष्म पितामह जरी झाले तरी भीष्म पितामह जे या शरीर त्यांनी धारण केलेलं आहे ते एक दिवस त्यांना सोडावंच लागणार. तू जरी त्यांना मारलं नाही तरीही सुद्धा त्यांना मरावं लागणारच आहे. अरे गुरु द्रोणाचार्य जरी झाले, त्यांनी हे शरीर धारण केलं आहे, एक दिवस त्यांना सुद्धा मरावं लागणार आहे. हे जे काही तुझे जे सगळे स्वैरे कौरव जे आहे, तू ज्यांना आपलं पुत्रान पौत्रान सखीम सथा असं शुश्रण सर्वदैश्चैव सेनियोर उभयोरूपे असं जे म्हणत होता की सासरू सासरे हे जे काही आहे हे सगळे जे आहे हे सगळे एक दिवस नाश पावणार आहे, यांचं शरीर नष्ट होणार आहे. आणि जे यांच्यामध्ये नित्य तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जो आत्मा आहे तो कधीही नाश पावतच नाही. तो कधी कोणा नाश करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याचा नाश होऊ शकत नाही. पुढे भगवंत सांगणारच आहे. म्हणून हे शरीरजात आगवे, आणि हे शरीरजात आगवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडुकुमरा. म्हणून तू काय करावं तर युद्ध करावं. का करावं? हे शरीर आहे हे तर नाशवान आहे, एक दिवस जाणारच आहे. अरे तुमचं असो का माझं असो, हे शरीर एक दिवस नष्ट होणार आहे. आणि शरीर जर नष्ट झालं नाही तर मग काय परिस्थिती होईल?
अरे जास्त जीर्ण झाल्यानंतर मग माणूसच कंटाळतो, म्हणतो देवा मला लवकर उचल. अरे माणूस कंटाळतो आणि नवे नवे तर घरचे सुद्धा कंटाळतात. देवा म्हाताऱ्याचे हाल आता पाहिल्या जात नाही, म्हाताऱ्याला लवकर घेऊन जाय, आहे का नाही. काय म्हणतात, जाऊ द्या म्हाताऱ्याला लवकर, जाऊ द्या. अरे जी पत्नी आहे, ज्या पत्नीने त्यांच्यासोबत 7 फेरे घेतले आणि आहो काहो कुठं आहे, जेवले का, खाल्ले का, पिल्लं का, दिवसातून 50-50 फोन करणारी पत्नी, ज्यावेळेस तुम्ही क्षतिग्रस्त होता, क्षयग्रस्त होता, आजाराने दुर्धर आजाराने तुम्ही आजारी पडता आणि आजारी पडल्यानंतर तुम्ही आजारी झाल्यानंतर ज्यावेळेस काय होतं, एका ठिकाणी पडता, संडास बाथरूम सगळं जाग्यावर होतं, त्यावेळेस मग तुम्हाला असं वाटतं की यांनी लवकर गेलं पाहिजे. अरे जी पत्नी आहे, जिने आपल्यासोबत विवाह केला होता, 7 जन्मापर्यंत साथ देण्याची जे काही वडाला फेरे मारून तिनं प्रतिज्ञा केली होती, तीच पत्नी म्हणते बाबा हे म्हातारं, आहे का नाही. म्हातारच म्हणत नाही तर तुकाराम महाराज म्हणतात, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, आहे का नाही. नाशियले घर तुमकोनिया, बाईल म्हणे खर मरता तरी बरे. खर म्हणजे गाढव, आहे लक्षात. काय म्हणते, अरे कधी कधी नवरा बायकोचे भांडणं झाल्यानंतर होतात ना सोपान, कधी कधी कोणाचे, अरे नवरा बायकोचे, सगळ्याच नवरा बायकोचे शेजारी पाजारी आपण पाहतोच. तुम्ही पाहतच असाल, आता मी तर काही 20 वर्षापासून आपला काही संबंध येत नाही, पण होतात ना भांडणं. तर भांडणं झाल्यानंतर मग काय, बायको नवऱ्याला शिव्या देते का नाही, नवरा बायकोला शिव्या देते, बायको नवऱ्याला कोणत्या शब्दात बोलते आता आपल्याला तर एवढा अनुभव नाही, पण ज्यांना ज्याची संसारिक लोक आहे त्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना. नवरा सुद्धा बायकोला, आता आपण ती शब्द उच्चारू शकत नाही ते, पण सांगायचं तात्पर्य की मग तसं म्हातारा झाल्यानंतर, आयुष्य सरत आल्यानंतर मग मात्र जी बायको आहे सगळं जाग्यावर करावं लागतं. संडास जाग्यावर, लघवी जागेवर, म्हातारं खोकल तर तिथंच बेडका टाकतं, घरात त्याला जेवण अंगी लागत नाही, आहे का नाही. मग म्हणतात घरात लहान लहान लेकरं आहे, म्हातारं इथंच हाकतं, म्हातारं इथंच लघवी करतं, म्हातारं धोत्रातच हाकतं, आहे का नाही, बरोबर आहे ना. म्हातारं धोत्रातच लघवी करतं, घरात वास सुटला आहे, अरे जाऊ द्या लवकर, कुठं, देवाला म्हणतात बाबा ने उचल याला लवकर. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, आहे का नाही. अरे कधी मरल याची वाट पाहते, अरे नवस करते देवाला की जाऊ दे याला, कुठं, फक्त घर खाली कर कोपरा. अरे याने आपलं आयुष्य झिजून 1-1 रुपया जमा करून दिवसभर काबाड कष्ट करून लोकांच्या शेतात जाऊन हे ते 4 खोल्याचं घर बांधलेलं असतं, पण त्या 4 खोल्यात राहण्याचा अधिकार सुद्धा नंतर त्याला राहत नाही. राहतो का, नाही. अरे एकदा गेलं की थोडंसं मुळू रडलं की मग म्हणतात जाऊ द्या. आणि मग समजून सांगणारे सुद्धा म्हणतात, सोपान महाराज काय सांगतात की जाऊ द्या, म्हाताराच झाला होता, चांगलं झालं. अरे आमच्यासारखे लोक गेले तरी आम्हाला तेच म्हणावं लागतं, वय झालं होतं, देवानं बरं केलं, हाल झाल्यापेक्षा बरं झालं, आहे का नाही. उचललं देवानं तर लवकर चांगलं झालं, म्हाताऱ्याचं कल्याण झालं, असं म्हणावं लागतं दाटूमुठी, बरोबर आहे ना. अरे घरच्या आईला बी कुठं त्याचं हे असतं, घरच्या वाटतं बरंच झालं मी आलं तर, पण ते त्याला बी लोकांदेखत दाटूमुठी रडावं लागतं थोडं, आहे का नाही. अरे काहीच प्रेम नसतं कधी कधी काही लोकांचं, पण तरी असा आवणतात की त्यांना असं दाखवतात लोकांना की काहीच प्रेम आहे बाबा यांचं, असं दाखवतात की किती प्रेम आहे, काय प्रेम आहे यांचं, नाही का नाही. मोले घातले रडावया ना आसू ना माया. अरे माहिती आहे का तुम्हाला, राजस्थानमध्ये जर कोणी मेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सरासरी नाही ते, पण पलीकडे राजस्थान वगैरे त्या भागामध्ये
पूर्वीची प्रथा आता आहे का नाही मला माहीत नाही, पण जर कोणी मेलं तर त्याच्या रडण्यासाठी स्पेशल एक जसं बँडबाजीची पार्टी असते ना, आहे का नाही, बँडबाजीची पार्टी असते तसे मुंबईकर रडण्याची एक टीम असते, पार्टी असते, बाया असतात आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला असतो. कोणी मेलं की चला 5,000 रुपये तुम्हाला, आणि त्यांनी काय करायचं तिथे जायचं आणि रडायचं. अशा ॲक्टिंग करू 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 पिक्चरमध्ये पाहिलं असेल तुम्ही कदाचित, ॲक्टिंग करू 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 रडतात, आहे का नाही, अशा ॲक्टिंग करू करू रडतात. सगळे आवाज आहे का नाही, वेगळ्या प्रकारचे गाणं म्हणू 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 रडतात, आहे का नाही. अरे पण पैसे गेला असतात कशाचे, रडायचे, काय गेला असता, पैसे गेला असतात, सुपारी गेला असती, सुपारी समजते का. अरे लग्नाची कशी सुपारी देतात बँड वाजवणाऱ्याला तुम्ही, कॅमेऱ्यावाल्याला सुपारी, बँडवाल्याला सुपारी, मंडपावाल्याला सुपारी, पुन्हा जेवण करणारा जो आचारी आहे त्याला सुपारी, आहे की नाही. सगळ्याला कशा सुपाऱ्या वाटतात, सुपाऱ्या म्हणजे पैसे देऊन तुम्ही त्यांना ठरवतात. तसं त्या ठिकाणी मेल्यानंतर रडण्यासाठी सुद्धा सुपारी दिल्या जाते. काय केल्या जाते की एक माणूस मेला झाला 5,000 रुपये, हां जायचं, फक्त काय करायचं, जायचं आणि रडायचं आणि रडायचं आणि रडणं झालं की पैसे घेऊन परत जायचं. आता एवढ्या आव आणून रडतात त्या, एवढ्या आव आणून रडतात, एवढ्या आव आणून रडतात, सगळ्या त्या प्रेताच्या आजूबाजून बसून मोठ्या मोठ्यानं छाती ठोकून छाती ठोकून छाती ठोकून रडतात. पण त्या रडण्यामध्ये मोले घातले रडावया, मोले म्हणजे विकत, आहे का नाही, रडायला घातले ना आसू ना माया. अरे त्याला का आसू आहे का माया आहे त्याचा आणि याचा काय संबंध, पैसे भेटले म्हणून रडायचं. काय पैसे, अरे पिक्चरमध्ये तुम्ही पाहता ना, लगे हिरोईन रडते, हिरोच्या गळ्यात पडू पडू, हिरो रडतो हिरोईनीच्या गळ्यात पडू पडू. ते काय खरं असतं का. ती म्हणते हिरोईन म्हणते हा माझा पती आहे आणि पती म्हणून अशी रडते. पतीचा ॲक्सिडेंट झाला दाखवतात आणि मग पत्नी अशी रडते रडते रडते. तिचा आणि त्याचा काही संबंध असतो का, ती का नवरा बायको असतात का. म्हणून आपल्याला खरं वाटतं कधी कधी, ते रडा लागलं की आपल्या डोळ्यात अश्रू येतात, नाही का. त्यांनी पैसे गेला असतात रडायचे, काय गेला असतात, हां जेवढी चांगली ॲक्टिंग केली तेवढे जास्त पैसे. म्हणून महाराज म्हणतात की मोले घातले रडावया ना आसू ना माया, ना आसू आहे ना माया आहे ना प्रेम आहे. म्हणून हे जे शरीर आहे हे शरीर जाणारच आहे, नाही गेलं तरी सुद्धा मग जे घरचे आहे जे परिवार आहे तुमचा ते म्हणते की जाऊ द्या लवकर. आणि म्हातारं मरायच लागलं नाही म्हणतात याचं आता अन्न कमी करून टाका. काय करा, जेवण कमी करा, याला जेवण याचं कमी करा. आणि जेवण कमी केल्यानंतर मग काय होईल, हळूहळू हळूहळू म्हातारं कृश होऊन जाईल. कृश झाल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हातारं रस्ता धरेल. कुठला, बोरगाव काकडेचा, आहे की नाही, बरोबर आहे ना. अरे हळूहळू हळूहळू म्हातारा रस्ता धरेल कुठला, वरचा. अरे जर शरीराला अन्न पाणीच मिळालं नाही तर काय होईल, आपोआप हे शरीर नाश पावेल. तसं म्हणून हे शरीर जे आहे ते नाशवान आहे, खरं आहे का नाही. म्हणून शरीर नाशवान आहे. शरीरवान अर्जुनाला भगवंत हे सांगत आहे, शरीर जात आगवे हे नाशवंत स्वभाव आहे त्याचा नाश पावण्याचा. आणि तो काही आतापर्यंत नाही, आतापर्यंत या सृष्टीच्या उत्पत्ती झाल्यापासून जे जे शरीर उत्पन्न झाले ते नाश पावले. अरे देवादिकाने जरी शरीर धारण केले असेल तरी सुद्धा त्यांना शरीर सोडावं लागलं, त्यांना त्याचा शरीराचा नाश करावा लागला. त्यांचं सुद्धा शरीर राहू शकले नाही, तर तुम्ही आम्ही काय आहे. तर म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा, म्हणून तुवा काय करावं, युद्ध करावं, लढावं. पुन्हा भगवंत अर्जुनाला सांगतात, एनम वेत्तिहंतारम यश्चैनम मन्यते हतं उभोतो न विजानीतो नायम हंती न हन्यते. पुन्हा सांगतात की जो आत्म्याला मारणारा आहे असे समजतो
आणि जो त्याला मरणारा मानतो, ते दोघंही आत्म्याला विशेष रूपाने जाणत नाही. कारण हा आत्मा कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारल्याही जात नाही. अरे आत्म्याला मारणारा समजतो किंवा मरणारा आहे असं समजणारा आणि आत्मा मरणारा आहे असं समजणारा, आत्म्याला मारणारा समजणारा आणि आत्मा मरणारा आहे हे समजणारा, हे दोघंही त्याला विशेष रूपाने जाणत नाही. त्याला जाणत नाही म्हणजे ते त्या आत्मस्वरूपाविषयी काय अनाभिज्ञ आहे. त्यांना त्याचं ज्ञान नाही. त्यांना त्याचं ज्ञान नाही. जे उभो म्हणजे उभो तो न विजानत नायम हंती न हन्यते. त्याला ना मारल्या जाऊ शकत ना त्याला कोणी मारू शकत. अरे या ठिकाणी समजा आधी यह जो मनुष्य एनम या अविनाशी शरीरीला, शरीरी म्हणजे काय आत्मा, शरीर म्हणजे देह आणि शरीरी म्हणजे आत्मा, शरीरामध्ये जो वास करतो तो शरीरी, तो शरीरीला कोणीही नष्ट करू शकत नाही. हंतारम मारणारा, वेत्ती मानतो, च आणि यह जो मनुष्य एनम याला हतम मारणारा मन्यते मानतो तो, ते उभो, उभो म्हणजे दोन्हीही, विजानीतः जानत, न नाहीत, अयम हा हंती मारत, न नाही हन्यते मारला जात, न नाही. अरे या शरीराला नाही, कशाला, शरीरीला, या शरीरीला कोणीही कधीही मारू शकत नाही. आणि जो या शरीराला मारणारा समजतो तो ठीक जाणत नाही. कारण शरीरीत कर्तापणा नसतो. शरीरीत कर्तापणा असतो का, नाही. अरे आत्मा काही करतो का, काही करत नाही. तर आत्मा जो आहे तो आत्मा ना मरणारा आहे ना आत्मा कोणाला मारणारा आहे. म्हणून जो मरणारा आणि मारणारा मानतो असं समजायचं की या दोन्ही गोष्टी योग्य नाही. आणि अर्जुन या ठिकाणी काय समजत आहे की मी मारणारा आहे आणि हे मरणारे आहे. मरणारे कोण आहे, कोण आहे, कौरव आहे. मरणारे कोण आहे, भीष्म पितामह आदी आहे, गुरु द्रोणाचार्य आदी आहे, हे सगळे मरणारे आहे आणि मी मारणारा आहे असं कोण समजतो, कोण समजतं असं. तर असा अर्जुन समजत होता. म्हणून भगवंत सांगतात बाबा तो मरणाराही नाही आणि मारणाराही नाही. आता माऊली त्याच्यावर काय चिंतन करतात ते बघू. तू धरुणी देह अभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आहासी. काय म्हणतात की तू धरुणी देह अभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आहासी. तू या देहाच्या ठिकाणी मी असा अभिमान ठेवला आहे आणि दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवली आहे. मी मारणारा आहे आणि हे लोक मरणारे आहेत असे तू म्हणत आहेस. कोण, मी मारणार आहे आणि हे सगळे मरणारे आहे असं कोण म्हणत आहे, असं कोण म्हणत आहे. हां, अरे अर्जुन म्हणत आहे मी मारणारा आहे आणि हे सगळे मरणारे आहेत. परंतु काय, तू देहाच्या ठिकाणी मी असा अभिमान ठेवला आहे आणि दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवली आहेस आणि मी मारणार आहे आणि हे लोक मरणारे असं तू समजत आहे. तू देहाच्या ठिकाणी काय अभिमान ठेवला आहे, मी. अरे देह तुमचा आहे का. अरे किती वेळेस आरशात पाहता, किती वेळेस मेकअप करता, गोरा असू द्या का काळा असू द्या, तो पावडर घोसावतो तोंडाला. जो काळा आहे त्याला वाटते थोडासा फरक पडेल, आणखीन गोरा दिसेल. गोऱ्याला वाटते आणखीन आपण गोर होऊ, आहे का नाही. अरे पण तुमचा देह आहे का, नाही. अरे जर समजा रोडवरून तुम्ही पडले रोडवर पडले, हे तोंड फुटलं, मग काय राहिलं, सौंदर्य गेलं सौंदर्य. अरे तुमचं नाहीच ते. मग तुम्ही कितीही त्याच्यावर लिपस्टिक लावली, कितीही पॉन्ड्स लावून, काही लावलं ते चांगलं दिसणार आहे का, नाही. अरे काही काहीच्या चेहऱ्यावर फुटकुळे येतात, तो लय मेकअप करतो, लय तो पावडर लावायचा प्रयत्न करतो, लय मलम लावतो, पण त्याला काही फरक पडत नाही, पूर्ण चेहरा खराब होऊन जातो. मग त्याचा जर त्याच्यावर अधिकार असता
त्याने म्हटलं असतं माझ्या चेहऱ्यावर फुटकुळे आले नाही पाहिजेत, असं म्हणलं असतं ना. अरे काही काही लोकांना अर्धांग वायूचा झटका येतो, अपंग होतात, हात पाय काम करत नाही. तर हात पाय काम करत नाही, जर त्यांनी ठरवलं असतं हा माझा देह आहे, अर्धांग वायूला किंवा अपंगपणाला म्हटलं असतं माझ्याकडे यायचं नाही, आहे की नाही. पण त्याचा अधिकार नाही याच्यावर. हे जे शरीर आहे चालवणारा दुसरा आहे. चाले हे शरीर कोण हाचिया सत्ते, कोण बोलवितो हरिवीन. शरीर आपल्या मतानं चालतं का? नाही. अरे तुम्हाला वाटतं मी चालतो, तुम्ही चालू शकत नाही. चाले हे शरीर कोणाची हा सत्ते. अरे तुम्ही जर चालवणारे असता तर असं झालं असतं का? एका ठिकाणीवर बसायचं काम पडलं असतं का? नाही. तर चालवणारा दुसरा आहे. पण अर्जुन या ठिकाणी काय म्हणत आहे की मी म्हणजे काय आहे? देह आहे आणि दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत. अरे दुसऱ्या शरीरात आई वडिलाला तुम्ही काय म्हणतात? हे माझे आई वडील आहे. भावाला म्हणतात हा माझा भाऊ आहे. बहिणीला म्हणतात ही माझी बहीण आहे. आजोबाला म्हणतात हे माझे आजोबा आहे. अरे त्यांच्यावर काय तुमचा अधिकार? ते वेगळे, ते त्यांचाच त्यांच्या शरीरावर अधिकार नाही, त्यांचाच त्यांच्या या देहावर अधिकार नाही, तुमचा तुमच्या देहावर अधिकार नाही. आणि तुम्ही काय म्हणता की हे माझे आहे, ते माझे आहे, ते माझे आहे, हे माझे आहे. अरे तेही माझे नाही, हेही माझे नाही, हेही माझं नाही. हे आहे का तुमचं? हां आहे का पंढरपूरकर? तुमचं आहे? अरे तुमचं कशाचं आहे? तुमचं हेही नाही, तुमचे आई वडीलही नाही, तुमचे आजोबाजीही नाही, अरे ते सुद्धा नाही. आणि इथं अर्जुन काय म्हणत आहे? मी आणि हे माझे, अशी दृष्टी अर्जुनाची आहे. म्हणून मी मारणारा आहे आणि हे सगळे मरणारे आहेत असं अर्जुन अज्ञानाने म्हणत आहे. काय म्हणत आहे? अज्ञानाने असं म्हणत आहे. तर आता भगवंत पुन्हा सांग, तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वदिता तू नव्हेसी, हे वद्य नव्हते. पुन्हा भगवंत अर्जुना सांगतात, परंतु अर्जुना तुला सत्य काय आहे, काय तुला सत्य काय आहे याची जाणीव नाही. जर तू ज्ञानाने सूक्ष्म विचार करशील तर तू मरणारा नाहीस आणि हे मारले जाणार नाही, हे तुझ्या लक्षात येईल. काय तू जर ज्ञानाने सूक्ष्म विचार केला तर तुझ्या लक्षात येईल की हे मरणारेही नाही आणि तू मारणाराही नाही. पण यासाठी काय करावं लागल? विचार करावा लागल. मागे ओवी गेल, तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडविले, मग तत्वता तत्वरले, आहे का नाही. ज्ञानियासी तैसे विचारता, विचार केल्यानंतर मग काय होईल? मग लक्षात येईल, विवेकाने लक्षात येईल की ना हे शरीर माझं आहे, ना यांचं शरीर हे सुद्धा त्यांचं आहे, ना हे मी मारणारा आहे, ना हे मरणारे आहे. म्हणून तू वदिता तू नवसी, हे वद्य नव्हती, तू याला मारणाराही नाही आणि हे मरणारेही नाही. कोण म्हणतं असं? भगवंत. आणि असं कोण समजत आहे की मी मारणार आहे आणि हे मरणारे आहे? कोण समजत आहे? अरे कोण समजत आहे? अर्जुन. हे मरणारे आहे आणि मी मारणारा आहे असं कोण समजत आहे? अर्जुन. म्हणून देव सांगत आहे बाबा की हे मरणारेही नाही आणि तू मारणारा सुद्धा नाही. असं जे तुला वाटत आहे हा एक प्रकारचा काय आहे? भ्रम आहे. काय आहे? भ्रम आहे. बघा भगवंत वेगळ्या पद्धतीने सांगत आहे अर्जुनाला आणि भगवंताची एकच इच्छा आहे की अर्जुनाने आपला स्वधर्म पाळावा, म्हणजे युद्ध करावं. आज अशा पद्धतीने आपण जवळपास 50 दिवसापासून हे ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहे. किती दिवसापासून? आजचा जो दिवस आहे तो 50वा दिवस आहे. कितवा दिवस? 50वा दिवस आहे. तर 50 दिवसापासून आपण हे ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहे आणि आणखीन किती दिवस चालेल हेही सांगता येत नाही. कारण आता नेमकंच दुसरा अध्याय आपला चालू आहे. दुसऱ्या अध्यायातील आपला आज 19 क्रमांकाचा श्लोक संपला आहे. तर अशा पद्धतीने अजून याच अध्यायामध्ये किती श्लोक बाकी आहे? एकूण श्लोक 72 आहे. तर 72 श्लोक आहे, तर जवळपास 53 श्लोक अजून बाकी आहे. म्हणजे जवळजवळ 1 महिना हा अध्याय किंवा त्याच्याही पेक्षा जास्त जाऊ शकतो. म्हणून जवळजवळ 1 वर्ष किंवा 1.5 वर्षसुद्धा हे ज्ञानेश्वरीचं चिंतन किंवा 2 वर्षापर्यंतही चालू शकतं. म्हणून हा 50वा भाग आहे. आजचं हे 50वं चिंतन आहे आणि तुम्ही सगळ्यांनी
वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणून तुम्ही सगळे लोक याला पाहत असता. कोणी कुठून पाहतं. काही लोक फोन करतात, काही लोक कमेंट करतात आणि कमेंट करतात, फोन करतात. त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्हाला माहिती होतं. काही लोक लाईक करतात, त्या माध्यमातून कोण पाहत आहे हेही कळतं. कमेंट केल्यानंतर हेही कळतं की बा कोणी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर म्हणून अशाच पद्धतीने या ज्ञानेश्वरी चिंतनावर तुम्ही प्रेम करावं अशी अपेक्षा करतो. आणि आजचे हे जे काही चिंतन आहे हे विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.